अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे बॅनर झळकल्याचं दिसलं। गिरीश महाजनांचा हिंदू जनसेवक असा उल्लेख आहे या बॅनरवर आणि या बॅनरवर देवेंद्र फडणवीस महाजनांसह श्रीराम आणि हनुमानाचे फोटो सुद्धा पाहायला मिळाले। हिंदू गिरीश भाऊ अशा आशयाचे हे बॅनर्स आणि त्या बॅनरवर गिरीश महाजनांचा फोटो, नितेश राणेंचा फोटो सुद्धा दिसतोय। पंतप्रधान मोदींचा फोटो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसतानाच नाशिकमध्ये अधिवेशनापूर्वी लावलेला बॅनर चांगला चर्चेत आलेला आहे। नाशिकच्या मुख्य चौकात म्हणजेच सीबीएस परिसरामध्ये असलेल्या सिग्नल परिसरामध्ये हे 3 प्रकारचे बॅनर आहेत आणि त्या सगळ्या बॅनरवर मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो आहे आणि त्यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो आहे। एकूणच जर बघितलं तर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ, नाशिकचे पालकमंत्री अशा स्वरूपाचे हे 3 बॅनर आपल्याला बघायला मिळतात। त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये वॉटरमार्क म्हणून जे फोटो वापरण्यात आलेले आहेत ते फोटो हे कुंभमेळ्याच्या काळातील आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कोण असणार अशा स्वरूपाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते। मंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर नाशिकचे पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब देखील झालेला होता, मात्र काही तासांमध्येच स्थगिती मिळालेली होती आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आजपासून अधिवेशन सुरू होतंय आणि याच अधिवेशनापूर्वी नाशिकमध्ये लावलेले हे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय बनलेला आहे। हिंदू जनसेवक म्हणून गिरीश महाजनांना या ठिकाणी संबोधण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे अधिवेशनाच्या दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का अशा स्वरूपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये लावलेले गिरीश महाजन यांचे बॅनर चांगलेच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे झळकलेले बॅनर्स लक्षवेधी ठरतात।